नमस्कार. मी प्रल्हाद कचरे. आपण पाहत आहात विधी साक्षरता. नोव्हेंबर 2025 मध्ये अत्यंत महत्त्वाची अशी सुधारणा तुकडेबंदीच्या कायद्याला झाली आणि गेले अनेक दिवस लोक ज्याची अपेक्षा करत होते, विशेषतः नागरी वस्त्या, नागरी हद्द जी आहे त्या हद्दीलगतच्या जमिनीचे तुकडे पडलेले आहेत, त्या शेतीच्या असतील किंवा बिगर शेतीच्या असतील, अशा जमिनींच्या बाबतीत नागरी हद्दीला जर तुकडेबंदीचा कायदा लागू नाही तर खरेदी विक्रीचे व्यवहार बंद का आहेत, असे अनेक प्रश्न लोकांना होते आणि गेले अनेक दिवस यावरती खल चालला होता. यापूर्वी आपण यावरती 2-3 व्हिडिओ देखील केलेले आहेत. 3 नोव्हेंबर 2025 रोजी एक अध्यादेश सरकारने काढला व हुकूम काढला आणि 4 तारखेला त्याची SOP देखील जाहीर केली. हा वटहुकूम अत्यंत छोटा आहे, यथावकाश त्याचं कायद्यात रूपांतर होईल. पण नेमकं आपल्याला समजून घ्यायचं की या वटहुकुमामुळे, या अध्यादेशामुळे नेमका बदल काय झाला. खरं तर ही मोठी घोषणा आहे. यातले 2-3 बदल जे आहेत ते अत्यंत लक्षणीय आहेत. त्याचं कारण यापूर्वीचा जो कायदा होता तो पूर्णपणे रद्द झालेला नाही. कायदा अस्तित्वात आहे. शेत जमिनीसाठी कायदा अस्तित्वात आहे. मात्र ज्या जमिनी शहराच्या हद्दीत, म्हणजे नगरपालिकेच्या हद्दीत, नगरपंचायतीच्या हद्दीत, महानगरपालिकेच्या हद्दीत, PMRDA किंवा MMRDA सारख्या नियोजन प्राधिकरणाच्या हद्दीत, रिजनल प्लॅनच्या हद्दीत, UDCPR प्रमाणे ज्या हद्दी ठरवल्या त्या हद्दीत आणि अंतिम किंवा प्रारूप विकास योजनांच्या हद्दीत अशा असणाऱ्या ज्या जमिनी आहेत त्यांच्या बाबतीत कलम 8B मध्ये ते लागू नाही असंच लिहिलं होतं तुकडेबंदी. पण त्याचा एक परंतु कसा होता अत्यंत अडचणीचा, की या ठिकाणी जरी असल्या जमिनी तरी परवानगी घ्यावी लागेल किंवा लेआउट मंजूर करून घ्यावा लागेल. हा जो परंतुक होता तो परंतुक आता डिलीट करण्यात आलेला आहे, तो वगळण्यात आलेला आहे. म्हणजे 3 नोव्हेंबरच्या वटहुकुमाची किंवा अध्यादेशाची सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे आता याच्यामधलं नागरी हद्दीला तो लागू असणार नाही हे स्पष्ट झालं. ग्रामीण हद्दीला शेतजमिनीच्या बाबतीत तो लागू असणार आहे. दुसरा मुद्दा, पूर्वी असं होत होतं की जे व्यवहार झाले किंवा करायचे आहेत परवानग्या घ्यायला लागत होत्या. या ठिकाणी मात्र मानी व नियमितीकरण, ज्याला आपण डीम्ड रेग्युलरायझेशन म्हणतो, ते झालं. आता हे कधीपासून आहे? आता प्रमाणभूत क्षेत्र आपल्याला माहिती आहे की पूर्ण महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये जिरायत जमिनीसाठी 20 गुंठे, बागायत जमिनीसाठी 10 गुंठे हे शेत जमिनीसाठी आहे. हेच शहराच्या हद्दीमध्ये लावलं जात होतं जबरदस्तीनं. आता यामुळं लावलं जाणार नाही. एक चांगलं केलं, या कलम 8च्या संदर्भात 2-3 वेळा दुरुस्त्या झालेल्या आहेत किंवा तुकड्यांच्या संदर्भात नियमितीकरणाच्या 2-3 वेळा दुरुस्त झाल्या. एक 1965 पर्यंत कायदा 47चा आहे. 47 पासून 65 पर्यंत या बाबतीत एक नियमितीकरण झालं होतं. ते 1965 साली झालं होतं. त्यानंतर 2015 साली 65 पासून 15 वर्षापर्यंत झालं होतं आणि त्यानंतर 2024 मध्ये ऑक्टोबरच होता, 15 ऑक्टोबर 2024 मध्ये साधारण 2015 पासूनचे किंवा 17 पासूनचे जे व्यवहार आहेत ते 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत असं सर्रास केलं होतं. आता मात्र त्यांनी एकाच लॉटमध्ये हे सगळेचे सगळे व्यवहार, म्हणजे 15 नोव्हेंबर 1965 पासून 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत जितके सारे व्यवहार जे अकृषिक क्षेत्रातले असतील, अकृषिक उपयोगाच्या जमिनीचे असतील, ते तुकडा लहान असो का मोठा असो, परवानगी असो की नसो, हे सर्वच्या सर्व आता मानवीरित्या नियमित करण्यात आले आहेत. पूर्वी त्यासाठी 25% बाजारभावाच्या भरावं लागत होतं. त्यानंतर 5% आलं आणि आता ते 0% आलं. म्हणजे आता 15 नोव्हेंबर 1965 पासून 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत कोणताही शेतीचा वगळून रजिस्टर पद्धतीने झालेला व्यवहार आता
त्याच्या नोंदी होतील 7/12ला, फेरफार होतील त्याचे. प्रक्रिया सोपी आहे. आपल्या व्यवहाराचा नोंदणीकृत कागद घेऊन तहसीलदार किंवा तलाठी यांच्याकडे जायचं आहे आणि त्यांच्याकडनं नोंद करून घ्यायची आहे. आपोआप नियमित झाल्यामुळे कुणाचाही आदेश मागायचा नाही, कोणतेही पैसे भरायचे नाहीत. जो काही नोंद टाकल्यानंतर ती मंजूर करण्यासाठी कायद्यानं आवश्यक आहे तेवढा एक 10-15 दिवस, 15-20 दिवसाचा वेळ लागणार, असा त्याचा अर्थ आहे. हे फक्त नॉन ॲग्रिकल्चरलसाठी, म्हणजे ज्या जमिनी रहिवासासाठी, वाणिज्यासाठी, औद्योगिकसाठी, शैक्षणिकसाठी, पर्यटनासाठी, निरनिराळ्या कारणासाठी कृषिक वापर म्हणून अनुज्ञे आहेत अशा जमिनींच्या बाबतीत. आता याच्यातला दुसरा प्रश्न असा आहे की सर्वाधिक व्यवहार हे अनोंदणीकृत आहेत. काही नोटरी झालेली आहेत, काही विसार पावती झालेली आहे, काही POA म्हणजे पॉवर ऑफ अटॉर्नीच्या मार्फत झालेले आहेत, काही साठे खतासारखे फक्त स्टॅम्प पेपरवर लिहिले, कुठेच नोंदवलेले नाहीत असे आहेत. अशा व्यवहारांना या वट हुकुमाचा फायदा होणार नाही आणि मॅक्झिमम व्यवहार लोक असंच करतात, जसे जसे पैसे येतील तसं तसं एकमेकांच्या मध्ये काहीतरी आधार असावा म्हणून असे कागद करतात. हे कागद बेकायदेशीर आहेत का? बेकायदेशीर म्हणता येणार नाहीत. फक्त त्यांना सब रजिस्ट्रारच्या समोर दोन्ही पार्टीला जाऊन जे झालं ते एकदा पुन्हा लिहायला लागेल आणि त्याची नोंदणी करावी लागेल. रितसरपणे जर का फेरफार नोंदी व्हायच्या असतील तर रजिस्टर्ड डॉक्युमेंट असलाच पाहिजे. मला माहिती आहे की सर्व शहरांच्या आजूबाजूला अशा अनरजिस्टर्ड डॉक्युमेंटवरती खूप मोठ्या प्रमाणावरती व्यवहार झालेत. या व्यवहारांना लगेच यातनं दिलासा मिळत नाही. त्यासाठी या दोन्ही पार्टीला जावं लागेल. एक चांगलं केलं शासनाने की महसूलच्या अधिकाऱ्यांना आता यात सूचना आलेल्या आहेत. मग ते नोंदणी विभागाचे अधिकारी असोत किंवा ते महसूल विभागाचे अधिकारी असोत, यांनी या प्रकरणामध्ये लोकांना मदत केली पाहिजे. खरं तर असे जे झालेले व्यवहार आहेत ते शोधायला सोपं आहे. म्हणजे दोन प्रकार आहेत, नोंदी झाल्यात, नाकारल्यात, त्याचीही फेरनोंद घेऊन आता नियमित करता येतं. व्यवहार झाला पण तलाठ्यांनी नोंदच घेतली नव्हती, असे हे आता आपण सादर करायचे आणि त्याची नोंद करून घ्यायची आहे. आम्हाला विक्री झाली आहे, आम्ही कच्चं एकमेकाशी करून ठेवलं, पैसे पण दिलेत, पण व्यवहारच नोंद होत नव्हते गेले 2-3 वर्ष. आता मात्र तर सब रजिस्ट्रारकडे गेल्यानंतर त्यांना ते नोंदवावं लागेल. लोकांच्या मनामध्ये प्रश्न आहे की हे केल्यानंतर बदलेल का? हो, बदललं पाहिजे. त्याचं कारण आहे की 12 जुलै 2021 मध्ये महाराष्ट्राच्या नोंदणी महानिरीक्षकांनी एक सर्क्युलर काढलं होतं. ते पुढे रद्द झालं, हायकोर्टात, सुप्रीम कोर्टात गेलं. पण आता ज्या प्रोव्हिजोच्या आधारे ते नियम 8B प्रोव्हिजोच्या आधारे ते काढलं होतं तेच आता कायद्याने रद्द केलं. म्हणजे ते सर्क्युलर आपोआप रद्द झालं, त्याचा फोर्स गेला आणि त्यामुळं नोंदणी अडवण्याचा जो प्रश्न त्या सर्क्युलरच्या आधारे सुरू झाला होता तो आता बेसिस शिल्लक नाही. त्यामुळे आता नोंदणी रोखण्याचं कामच नाहीये आणि शासनाचा तसा हेतूच नाहीये. म्हणून मला असं वाटतं की हे छान, अत्यंत साधं एक छोटी दुरुस्ती आहे. एक सेक्शन 9ला दुरुस्ती आहे की आता 25%, 5% असं काहीच लागणार नाही, कोणताही चार्ज लागणार नाही, ही एक दुरुस्ती. आणि 8Bचं जे काही परंतुक आहे ते वगळलं, बाकी प्रक्रिया साधी आहे. आता कुठल्याच महसूल अधिकाऱ्यांनी त्या नोंदणीच्या नाही किंवा तहसीलदार, प्रांत, तलाठी, सर्कल अशा कोणीही अडवण्याचा प्रश्न येत नाही. कारण आता त्यांच्या हातात फारसं काही राहिलं नाही. सगळं मानीवपणे डीम्ड रेग्युलरायझेशन झालेलं आहे. आता फक्त ज्यांच्याकडे अशा तुकड्यांच्या व्यवहाराचे कागद असतील त्यांनी त्यांच्याकडे जायचं आहे, त्यांना कागद द्यायचे आहेत, रीतसर ॲक्नॉलेजमेंट घ्यायची आहे आणि नोंद घेण्यासाठी जो लागतो तो साधारण महिन्याभराचा काळ, 2 महिन्याचा काळ, मॅक्झिमम 3 महिन्याचा काळ, त्यापेक्षा जास्त प्रतीक्षा करण्याची आवश्यकता नाही. मला असं वाटतं की शासनानं दिलेला हा संदेश अत्यंत चांगला आहे आणि ही झालेली दुरुस्ती अत्यंत चांगली आहे. लोकांना खूप त्याचा फायदा होईल. हा अध्यादेशाचा अर्थ, हा जी काही SOPची प्रक्रिया आहे ती प्रक्रिया आपल्याला समजावी. या दोन्ही अध्यादेश आणि याची जी SOPची प्रत आहे, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरची प्रत, ती यासोबत जोडतो आहे. आपण जरूर ती घ्यावी आणि त्याचा उपयोग करून आपले जे काही अडलेले काम आहेत ते करावेत. यासाठी दिलेला जो SOP आहे तो पुरेसा तपशीलवार आहे. त्यामध्ये बहुतेक सर्व शक्यतांचा विचार केला गेलेला आहे.
आता उदाहरणार्थ यापूर्वी म्हणजे हा अध्यादेश येण्यापूर्वी व्यवहार झालेला आहे, तलाठ्याकडे त्याची वर्दी दिलेली आहे आणि तो रद्द झालेला आहे. असा व्यवहार रद्द झालेला असला तर त्याचा फेरफार झालेला असणार आहे आणि कुठेतरी 7/12 मध्ये नोंद असेल. अशा वेळेस काय करायचं, तर आपण अर्ज दिल्यानंतर आता नव्यानं अर्ज द्यायचा तहसीलदाराकडे, 7/12 जोडायचा, नंतर तुमचा तो खरेदी विक्रीचा व्यवहार जे काही डॉक्युमेंट असेल ते जोडायचं आणि रद्द झालेला फेरफार जोडायचा आणि पुन्हा नवीन फेरफार घ्या आता नव्या अध्यादेशाप्रमाणे अशी विनंती करायची. त्या आधारे ते काम होईल. आता त्या पूर्वीच्या रद्द झालेल्या याच्याप्रमाणे इतर हक्कात सेरा आहे बेकायदेशीर नोंद. मग ती बेकायदेशीर नोंद आता त्यांना काढावी लागेल. म्हणजे आता जेव्हा नवीन फेरफार जे नियमित झाल्याचा फेरफार होईल, कारण मानवी नियमितीकरण आहे, त्याच्यामध्ये अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना आता काही नव्यानं करायचंच नाहीये, फक्त ती इन्फॉर्मेशन घ्यायची आणि ते करायचं आहे असा त्याचा अर्थ आहे. खरं तर शासनानं अशी मोहीमच घ्यायला पाहिजे होती की असे रद्द झालेले 1965 पासून आतापर्यंत सगळे व्यवहार सोमोटो शोधायचे आणि ओपन करून सगळेचे सगळे नियमित करून टाकायचे. शक्य होतं. इतर हक्कातले सेरे करायचे आणि 7/12 कोरा करायचा, ते शक्य होतं. पण शेवटी ते आता लोकांवरती सोडलं, कारण दरम्यानच्या काळामध्ये अनेक व्यवहार झाले असण्याची शक्यता आहे. ज्यांनी 65ला व्यवहार केला तो आज असण्याची शक्यता नाही. त्यामुळं अशा शक्यतांचा विचार करून कदाचित शासनाने ते केलं नसावं. आता इतर हक्कात बेकायदेशीर सेरा आहे हे सांगितलं. पुढचं असं सांगितलं की नोंद झाली, मंजूर पण झाली, पण ती तुकडेबंदीच्या विरुद्ध असल्यामुळे ज्याची नोंद झाली त्याचं नावच इतर हक्कात आहे. अर्ज असाच म्हणजे खरेदी खत जोडणे, 7/12 जोडणे, त्या फेरफाराची नक्कल जोडणे आणि इतर हक्कातलं नाव आमचं काढावं आणि कब्जेदार सदरी आणावं आणि कब्जेदार सदरी जर मालकाचं जुनं नाव असेल तर त्याचं ते कमी करावं असा अर्ज दिला की त्यांनी ह्या बाबीची खातरजमा करावी आणि नोंद घ्यावी अशी अपेक्षा आहे. इतर हक्कात काहीतरी या संदर्भातला तुकडेबंदी विरुद्ध व्यवहार एवढाच शेरा आहे. आता तो शेरा गेला पाहिजे. म्हणजे आता काय झालं, पूर्वी व्यवहार झाला, नोंद मंजूर झाली, इतर हक्कात कब्जेदार सदरी नाव लागलं, पण तुकडेबंदीचा शेरा इतर हक्कात लिहिला आणि त्याच्या खाली त्यांनी फेरफार नंबर टाकला. आता त्या फेरफारच्या विरुद्ध अपील, रिव्हिजन हे काही करण्याची आवश्यकता नाही. आता नवीन फेरफार दिला जाईल, जुन्या फेरफाराचा संदर्भ टाकून आणि नव्या अध्यादेशाचा संबंध आणि नव्या एसओपीचा संदर्भ टाकून तो शेरा कमी केला जाईल. म्हणजे 7/12वरच्या नोंदी करण्यासाठीची ही प्रक्रिया आहे. आधी उगीच पूर्वीच्या झाल्या अशा ही आता कुठलीही कारणं न सांगता आता जी दिलेली सुटसुटीत कार्यपद्धती आहे त्या सुटसुटीत कार्यपद्धतीप्रमाणे पूर्वी बेकायदेशीर अशा नोंदी झाल्या असली तर त्या बेकायदेशीर नोंदी आता दुर्लक्षित कराव्या लागतील आणि नवीन नोंद घेऊन ते नियमितीकरणाचं जे काही नवीन शासनानं विधिमंडळ आता हा कायदा होणार आहे म्हणजे तो कायदेमंडळाचा त्याचा तो हेतू आहे, तेव्हा त्याप्रमाणे ती पूर्ण करावी लागेल. आता यासाठी जी अवलंबायची ती प्रक्रिया आहे ती आहे महाराष्ट्र जमीन महसूल कायद्यातली 149 आणि 50 ही नेहमीची आहे की साधारण नोंद घेतली जाते. नोंद घेतल्यानंतर त्या 7/12वर जेवढ्या लोकांची नावं आहेत त्यांना नोटिसा दिल्या जातात. त्यांना हरकती उपस्थित करण्यासाठी 15 दिवसाची मुदत दिली जाते आणि त्यानंतर कुणाची हरकत आली नाही तर त्या नोंदी मंजूर केल्या जातात. हरकत आली तर त्या हरकतीवर दोघांचं म्हणणं घेतलं जातं आणि त्याच्यावरती निर्णय केला जातो. आता तुकडा या मुद्द्यावरती फार हरकती येण्याची नाही, पण एकमेकाची अडवणूक करण्यासाठी अशा हरकती येऊ शकतात आणि अशी नोंद नामंजूर झाली तर पुन्हा अपिलाची प्रक्रिया आहे. पण मला असं वाटतं की यामध्ये अशी लंबी प्रक्रिया, कारण काय शासनाचा हेतूच मुळी हे सगळं गतिमान करावं, लोकांचे प्रश्न सुटावेत असा असल्यामुळे यामध्ये फार हे करण्याची गरज नाही. खरं तर तुकडेबंदीचे व्यवहार झालेत पण नोंदीच घेतल्या नाहीत अशा प्रकरणामध्ये देखील शासनानं कलम 154 नावाचे 154 नावाचे कलम आहे महाराष्ट्र जमीन महसूल कायद्यामध्ये आणि ते असं म्हणतं की ज्या नोंदणीकृत व्यवहार आहेत ते कायदेशीर असोत की बेकायदेशीर असोत त्या नोंदणीकृत व्यवहाराची माहिती देण्याचं बंधन खातेदारावरती नसतं. त्या नोंदणी करणाऱ्या अधिकाऱ्याने तहसीलदाराला आणि तहसीलदाराकडून नोंदणी करणाऱ्या तलाठ्यांना ती माहिती जायला पाहिजे, इंडेक्स जायला पाहिजेत आणि त्याच्या आधारावर त्यांनी नोंदी घेतल्या पाहिजेत आणि मग नोटिसा देऊन त्यांनी त्याची प्रक्रिया पुढची केली पाहिजे. आता ठीक आहे, लोकांचे चुकीचे व्यवहार झालेत असं खूप दिवस बोललं जात होतं, अडचणी लोकांच्याच असल्यामुळे लोक अर्ज देतील, पण यामध्ये 149 आणि 50 बरोबर 154 टाकलं असतं
आणि ती शासनाने स्वतःकडे जबाबदारी घेतली असती तर ती अधिक चांगलं झालं असतं, असंही या ठिकाणी दिसतं. तेव्हा आता प्रत्येकाचं नाव कब्जेदार सदरी येईल, कोणतीही अडचण असणार नाही. आता याच्यासाठी आपल्याला जी तारीख दिलेली आहे ती 15 नोव्हेंबर 1965 पासून तर 15 ऑक्टोबर 2024 पर्यंतच आहे. आता त्याच्यानंतरचं काय? त्याच्यानंतर जर आता 8 ब चा जो पॅरा आहे म्हणजे तो प्रोव्हिजो आहे तो शिल्लक नाही, त्याच्यानंतरच्या नोंदी घ्याव्याच लागतील. आणि त्याच्यानंतरच्या नोंदणी होणार की नाही, या पुढच्या काळामध्ये मुक्तपणे नोंदणी व्हायला पाहिजे असं कायद्याचा अर्थ निघतो. आता नोंदणी अधिकारी त्याचा काय अर्थ लावतील, नोंदणीचा विभाग त्याचा काय अर्थ लावेल, महसूल विभाग त्याचा काय अर्थ लावेल, हा वेगळा विषय आहे. पण सध्या जशा पद्धतीचा अध्यादेश आहे आणि ज्या पद्धतीनं त्याची जी काही SOP तयार केली गेली आहे ती जर पाहिली तर आता कोणतीही अडचण राहायला नको. तुकडेबंदीच्या संदर्भातला सातबारा मात्र कोरा झाला पाहिजे असं आपल्याला या ठिकाणी दिसेल. आता सगळ्यात प्रश्न राहतो तो अनोंदणीकृत व्यवहारांचा, म्हणजे नोटरीवरती झालेले आहेत, साध्या बॉन्ड पेपरवर झालेले व्यवहार आहेत, पॉवर ऑफ अटॉर्नीवरती झालेले व्यवहार आहेत किंवा अनोंदणीकृत साठे खत आहेत. असे जे आहेत अशांच्या नोंदी होणार नाहीत. मात्र ते जर का तलाठ्याकडे आले, ते काही सर्कल ऑफिसरकडे आले, तहसीलदारांकडे आले किंवा ते सब रजिस्ट्रारला जर भेटले तर त्यांनी तो जो व्यवहार झालेला आहे तो पुन्हा आजच्या तारखेला नोंदवला गेला पाहिजे. अर्थात त्यासाठी आजच्या तारखेचं मूल्यांकन, त्यावरती स्टॅम्प ड्युटी, त्यावरचं रजिस्ट्रेशन शुल्क हे त्याला भरावं लागेल. कारण कोणताही कायदेशीर पुरावा तयार व्हायचा असेल आणि त्याच्या आधारे सरकारी नोंदी घ्यायच्या असतील तर त्यासाठी नोंदणीकृत दस्तऐवज असणं अत्यंत आवश्यक आहे. तेव्हा जे अनोंदणीकृत आहेत अशांच्या नोंदी यामध्ये होणार नाहीत. शिवाय शेतीसाठी पडलेले तुकडे जे असतील त्याचे पण होणार नाही. म्हणजे कुठेही तुकडा पाडा आणि त्याची नोंद या अध्यादेशाने घ्या असा या अध्यादेशाचा अर्थ मुळीच नाही. कोणत्या हद्दीमध्ये हे अध्यादेशामध्ये स्पष्ट केलेलं आहे, कोणत्या प्रकारच्या जमिनी हेही स्पष्ट केले आणि आपण याची चर्चा देखील केलेली आहे. तेव्हा यामध्ये आता 2 विभाग येतात, तसे 3 विभाग येतील. कारण तुकड्यांच्या नोंदी, तुकड्यांच्या मोजण्या आणि तुकड्यांच्या फेरफार असे 3 प्रकार आले की 3 विभाग येतात. एक महसूल विभाग आहे, एक मोजणीचा विभाग आहे ज्याला आपण लँड रेकॉर्ड्स म्हणतो, आणि दुसरा नोंदणीचा विभाग आहे. या तिन्हीमधून देखील शासनाचा जो हेतू आहे तो अंतिम परिणाम एकदा का तुमचं नाव अधिकार अभिलेखात लागलं तर पुन्हा त्याचे हस्तांतर करण्यास कोणताही निर्बंध असणार नाही. पुन्हा हे म्हणजे तुकडा एकदा नोंदला, आता पूर्वीचे तुकडा म्हणून सुद्धा इतर हक्कात काही नोंदी आहेत त्या देखील आता गेल्या पाहिजेत. म्हणजे आता तुकडा हा प्रकार नागरिक क्षेत्रात राहिला नाही, तो फक्त ग्रामीण आणि शेतीच्या क्षेत्रामध्येच राहिला. तेव्हा तुमची मालकी स्पष्ट होईल आणि कायदेशीर झालेला आहे. यापूर्वी किती वेळा व्यवहार झाले, म्हणजे यापूर्वी समजा नोंद झाली 2 गुंठ्यांची आणि 2 गुंठ्याचं पुन्हा 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 झाल्यात आणि त्याच्या सातबारावरती काही जर इतर हक्कात असेल तर त्याच्यासाठी मात्र त्यांना थोडीशी चौकशी करावी लागेल. त्यासाठी सगळे जे काही खरेदी खतं आहेत ते शोधावे लागतील. शेवटी प्रश्न काय झाला, कुठेतरी 65 आणि 2024 याच्यामध्ये भंग झाला होता, तो आता नियमित झालेला आहे. त्यात फार गुंतागुंत मानसिकता गुंतागुंतीची असेल तर गुंतागुंत वाढत राहील. पण खरं तर या अध्यादेशाचा उद्देश लोकांची सोय करण्याचा आहे, सुलभता करण्याचा आहे, लोकांचे प्रश्न मिटवण्याचा आहे. त्यांनी तुकडा घेतला, त्याच्या गरजेचा होता, तो नागरी भागात होता आहे आणि तो अकृषिक वापरासाठी अनुज्ञेय आहे. या 3च कसोट्या आहेत आणि एवढ्या कसोट्यांवरती जर का रजिस्टर्ड दस्त असेल, नोंदणीकृत दस्त असेल तर लगेच व्हायला पाहिजे आणि अनोंदणीकृत असेल तर ती नोंदणीकृत झाल्या पाहिजे. त्यापेक्षा काहीही नाही आहे. कुठेही थांबण्याची आवश्यकता नाही. सर्व काम खरं तर 6 महिन्यात हे संपलं पाहिजे. अर्ज दिल्यापासून फार तर 15 दिवसामध्ये म्हणजे फक्त प्रक्रियेचा भाग म्हणून हे करावं लागतं, नोटिसा द्यायला लागतात. त्याच्यानंतर केव्हाही नोंद मंजूर होऊ शकते, अशी ती परिस्थिती आहे. ऑपरेटिंग प्रोसिजर मी यासोबत जोडतो आहे. आपण जरूर ती घ्यावी आणि त्याचा उपयोग करून आपले जे काही अडलेले काम आहेत ते करावेत. आपण पुन्हा लवकरच अशा व्हिडिओसह भेटूया. तोपर्यंत मी थांबतो. धन्यवाद.